समाजातले एकाच परिवारातले आपण, तर फक्त मुलींचा आनंद आम्हाला पाहायचा होता. खरंच पाहून म्हणजे मनापासूनच त्यांचं अभिनंदन करावं वाटतंय मला. आता ह्या वेळेस काही मुलींचं काही कुठे थोडंफार हे चुकलं असेल, पण पुढच्या वेळेस ते कॉम्पिटिशन मध्ये नक्की भाग घेतील. आणि तुम्ही महिला पुरुषांनी असंच भाग घ्या, असं सहभाग द्या आणि आपल्या मुलींना असेच आपण संस्कार पण द्या. हे पण मी वैयक्तिक बोलते थोडं पण, कारण ह्या आपण चांगल्या महाराजांच्या कार्याच्या, देवाच्या कार्यात जर सहभागी राहिलं ना, तर पोरींवर संस्कार येतं. आतापासून त्याला कॉम्पिटिशनची जिद्द लागते की आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरला. आपले आई वडील आपल्याला कसं शिकवत होते की आपल्याला हे रांगोळी स्पर्धा ही छोटी स्पर्धा आहे, पण यातूनच ते मोठ्या स्पर्धेत जाऊ शकतात. कारण छोट्यामधूनच मोठं होतं. सोयगाव आपलं हे दऱ्याखोऱ्याचं गाव आहे, पण सोयगाव मध्ये मला तरी वाटतं खरंच म्हणजे खूप असं पुढे जाणाऱ्या मुली आहेत. आणि असंच मी खरंच महाराजांना एवढी विनंती करते की माझ्या सोयगाव मधून एक मुलगी आणि मुलगा की इतकं पुढे जाऊ दे की आम्हाला असा गर्व व्हायला पाहिजे की आमचा सोयगावचा विद्यार्थी आहे. आणि एक शिक्षक म्हणजे आमचे सर झेडपीला जिल्हा परिषद शिक्षक आहे, आणि मी एक शिक्षकाची पत्नी म्हणून मला खरोखर आनंद आहे की विद्यार्थी पाहिल्यावर सरांना जितका आनंद होतो तितकाच मलाही होतो. जय गजानन.